Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज स्टार्ट करणार आहोत आणि पहिला चॅप्टर आहे ज्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. 7 मार्काचा चॅप्टर आहे. एका लेक्चर मध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगेल आणि एका लेक्चर लाईव्ह लेक्चर मध्ये आपण त्याचं काय करूया, इम्पॉर्टंट क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन घेऊया. ओके, तर चला ठीक आहे, विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की हे चॅनल तुम्हाला सीईटी पर्यंत, सीईटी ची परीक्षा होईपर्यंत, बोर्डाची परीक्षा होईपर्यंत कामाला येणार आहे. आणि या चॅप्टरच्या मदतीनं या चॅनलच्या मदतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त तुमचा नक्की बोर्डाचा स्कोर वाढवाल, ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. ओके, चला ठीक आहे, तर या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत मी काही समजा हवेमध्ये सांगणार नाहीये. ओके, काही ना काही अभ्यास असतो, काही ना काही रेफरन्स असतो. आता काहीतरी कोणतरी युट्यूब चॅनल काय करतं, आपलेच क्वेश्चन हे कॉपी पेस्ट करतं आणि नंतर ते सांगतं की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी ही खरी मेहनत करत आहे. सगळेच्या सगळे क्वेश्चन मी लिहून काढलेले आहे स्वतःहून आणि ते तुम्हाला मी सांगत आहे. त्याच्यामुळे माझा उत्साह वाढवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा. 100 लाईक जर आल्या या व्हिडिओला तर मी तुमची सगळीच्या सगळी इम्पॉर्टंट क्वेश्चनची जी सिरीज आहे ती मी कंटिन्यू करेल आणि त्याच्यानंतर याचं एक्सप्लेनेशन लाईव्ह लेक्चर मध्ये मी तुम्हाला देणार आहे. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा न्यूमरिकलची अडचण येत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरच काही ना काही एक सोय करूया, जेणेकरून फिजिक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो 70 मार्काचा पेपर असतो. 70 पैकी 36 मार्काचे नुसते न्यूमरिकल असतात. तर न्यूमरिकल साठी पण आपण काही ना काही लवकरच जुगाड करूया. ओके, जेणेकरून न्यूमरिकलचे पण जे 36 मार्क आहेत ते तुमचे पक्के होऊन जातील. ओके, चला ठीक आहे, तर पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. 7 मार्काचा चॅप्टर आहे, सगळ्यांचा फेवरेट चॅप्टर आहे आणि सोपा चॅप्टर आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पीवायक्यू बघूया. 2021 मध्ये या चॅप्टर मधून कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते, 2022 मध्ये कशा पद्धतीने विचारले होते, 23 मध्ये, 24 मध्ये आणि 25 मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की हे क्वेश्चन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ऍज इट इज रिपीट होणार आहेत आणि कशा पद्धतीने रिपीट होणार आहे सगळ्या शेवटी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देणार आहे आणि कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण 2021 चा जर विचार केला तर सप्टेंबरला पेपर झालता, मार्चला पेपर झाला नव्हता. सप्लिमेंटची एक्झाम झाली लॉकडाऊन मुळे. 2021 ला सप्लिमेंटची एक्झाम झाली, 2021 च्या सप्टेंबर मध्ये परीक्षा झाली. तर याच्यावर एका मार्काचा प्रश्न विचारला होता मित्रांनो. एका मार्काचा प्रश्न कोणता विचारला होता बघा, 1 मार्क क्वेश्चन, एका मार्काचा एमसीक्यू किंवा एका मार्काचा सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 असतो. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पियर काय विचारलं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पियर, MI ऑफ सॉलिड स्पियर, सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, बरोबर आहे. याचं जे एक्सप्लेनेशन आहे नंतर मी पुढच्या लेक्चर मध्ये देणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरच या चॅप्टर मध्ये 2 मार्काचा प्रश्न विचारला होता, मॅक्झिमम स्पीड अलोंग द कर्व रोड. याच्यावर न्यूमरिकल विचारलं होतं. काय विचारलं होतं याच्यावर, न्यूमरिकल, मॅक्झिमम स्पीड अलोंग कर्व रोड, कर्व्ड रोड म्हणजे कोणता फॉर्म्युला आहे, V max बरोबर अंडर ऑफ μs into rg. या फॉर्म्युल्यावर विद्यार्थी मित्रांनो न्यूमरिकल विचारलं होतं. 2 मार्कासाठी हे न्यूमरिकल विचारलं होतं. खूपच सोपं न्यूमरिकल आहे. कशा पद्धतीने न्यूमरिकल आहे, काही नाही, कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला पुढच्या लाईव्ह लेक्चर मध्ये एक्सप्लेन करून सांगतो. पण एक आठ आहे माझे विद्यार्थी मित्रांनो, 100 लाईक आल्या पाहिजे. तुमच्यासाठी मेहनत करालो ना मी, ही सगळी मेहनत चालू आहे तुमच्यासाठी, मग माझा पण उत्साह तुम्ही वाढवला पाहिजे का नाही. थोडं मोटिवेशन, बाकीचे यार कॉमेडी व्हिडिओला लाईक आले तर, आणि मी तुमच्या काही ना काही समजा 2 मार्क तुमचे मी वाढवायचा इथं प्रयत्न करतोय, मग त्यासाठी व्हिडिओला तर लाईक बनलाच पाहिजे ना यार. ओके, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. ओके, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या मित्रांनो तुमच्यासाठी. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो 3 मार्काचा कशा पद्धतीने प्रश्न विचारला होता बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन विचारलं होतं. 3 मार्काचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, व्हर्टिकल VCM, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन विचारलं होतं. वेलोसिटी ऍट द टॉप, वेलोसिटी ऍट द बॉटम आणि वेलोसिटी ऍट द मिडवे विचारलं होतं. अशा पद्धतीने 2021 मध्ये हे प्रश्न आलते. ओके, चला ठीक आहे, झाले का 7 मार्क, 3 2 5 आणि 1 6, कारण की हा जुना सिलेबस होता, जुन्या सिलेबसवर विचारलं होतं, त्याच्यामुळे या ठिकाणी 6 मार्काला त्यांनी विचारलं होतं. ओके, सॉरी, हा तिसरा प्रश्न आहे, सॉरी, हा 4 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. 4 2 6 आणि 1 7 मार्क झालेले आहेत. ओके, चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया की 2022 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे. सगळ्यात शेवटी आता तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. 2022 मध्ये विद्यार्थी मित्रांनो एका मार्काला कोणता प्रश्न विचारलाय ते आपण बघूया.
1 मार्काला कोणता प्रश्न विचारलेला आहे रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मधून, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्कचा फॉर्म्युला विचारलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, MI ऑफ डिस्क विचारलेला आहे. आणि काय फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क दॅट इज द I डिस्क बरोबर mr²/2 हा फॉर्म्युला आहे, याचं उत्तर आहे. ओके, कसं आलं काही नाही नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो आणखीन 2 मार्काला प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय बघा. 2022 मध्ये 2 मार्काला प्रश्न मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन विचारले बघा. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, त्याच्यानंतर फॉर्म्युला फॉर्म्युला नाही विचारला, डेफिनेशन फक्त सांगा. त्याच्यानंतर युनिट विचारलेला आहे, युनिट्स अँड डायमेन्शन विचारलेला आहे याच्यावरच. ओके, नंतर विद्यार्थी मित्रांनो काय करतो, पूर्णपणे हे सगळे क्वेश्चन मी टाइप करून घेतो आणि तुम्हाला याची पीडीएफ नंतर मी सेंड करतो. ओके, सध्या पुरतं जरा गडबडीमध्ये आपण सगळं करत आहोत. ओके, कारण की टायपिंगला वेळ लागतो आणि मी प्रॉमिस करतो की आज कोणत्या बी हालतीमध्ये पहिल्या चॅप्टरचे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देणार आहे. याच्याच वर विद्यार्थी मित्रांनो 2022 मध्ये रोटेशनल डायनामिक्स मधून 3 मार्काचा प्रश्न विचारला होता. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन विद्यार्थी मित्रांनो याचं विचारलं होतं. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं बघा, तीन 2 5 1 6. ओके, ठीक आहे. तर याचं वेटेज 7 मार्काचा आहे, पण 6 मार्क कुठं गडबड झाली तर 2 मार्काला आहे. चला ठीक आहे. हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. ओके, ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे. एकदा मला बघावं लागेल. चला ठीक आहे. ओके, 2021 झाला, 22 झाला, आता विद्यार्थी मित्रांनो 2023. नंतर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे क्वेश्चन मी टाइप करतो, याची पीडीएफ तुम्हाला मी देतो आणि एक्सप्लेनेशन जेव्हा तुम्हाला करायचं आहे ना याची पण पीडीएफ देतो तुम्हाला. आता हे जे सगळे क्वेश्चन आहेत विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन सगळं एक्सप्लेन करणार आहे. जर तुमची इच्छा असेल, तुम्ही जर म्हणत असाल तरच, नाही तर नाही बाबा. बरोबर आहे, कारण एवढी मेहनत करायची आहे. 100 लाईक आले पाहिजे का नाही, तायडे आले पाहिजे का नाही, बावड्या आलेच पाहिजे. 100 लाईक ठोकून द्या 100 लाईक. आता 2023 मध्ये 1 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय, फ्रिक्शन वर प्रश्न विचारलाय. जर फ्रिक्शन 0 असेल तर काय होईल, फ्रिक्शन 0 असेल तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये काय होईल, व्हेइकल टर्न मारेल का, तर व्हेइकल जागेवरून हलणारच नाही विद्यार्थी मित्रांनो. फ्रिक्शन जर 0 असेल तर व्हेइकल त्या ठिकाणी जागेवरून हलणारच नाहीये. ओके, त्याच्यानंतर 2 मार्काचा याच्यावर प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. एकदम सिंपल या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्यावर 2 मार्काचा प्रश्न विचारलाय. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, बरोबर आहे, माहिती आहे. यस, सांगा बरं कमेंट मध्ये प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली 4 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. याच्यावर 4 मार्काचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन विचारलंय बघा. हे व्हीसीएमचं जे डेरिव्हेशन आहे हे डबल एकदा विचारलेलं आहे. व्हीसीएमचं डेरिव्हेशन 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. हे डेरिव्हेशन झाले का, यस. 4 2 6 1 7 अशा पद्धतीने 2023 मध्ये या रोटेशनल डायनामिक्स वरून प्रश्न विचारले होते. 2024 मध्ये विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा 1 मार्काचा प्रश्न विचारलाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. बघा क्वेश्चन रिपीट होतात मित्रांनो, क्वेश्चन रिपीट होतात. ऍज इट इज क्वेश्चन रिपीट झालेला आहे 2024 ला. यस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क विचारलेला आहे. MI ऑफ डिस्क विचारलेला आहे. 1 मार्कासाठी फॉर्म्युला विचारलेला आहे. आणि काय फॉर्म्युला आहे आताच तुम्हाला सांगितलं, I डिस्क बरोबर mr²/2. कमेंट मध्ये सांगा बरं हा कधी विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. 2022 मध्ये देखील प्रश्न या ठिकाणी विचारलाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. ओके, ऍज इट इज क्वेश्चन 2022 नंतर 24 मध्ये रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1 मार्काला डेफिनेशन विचारलेली आहे सेंट्रीपिटल फोर्सची. 1 मार्काला डेफिनेशन विचारलेली आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपेटल डेफिनेशन माहित आहे सर्वांना. यस, द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल व्हेन द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, 1 मार्काला झालं. त्याच्यानंतर 2 मार्काला मॅक्झिमम स्पीडचं विद्यार्थी मित्रांनो डेरिव्हेशन विचारलेलं आहे. मॅक्झिमम स्पीड अलॉंग द कर्व रोड कोणता फॉर्म्युला आहे,
सरळ सरळ या ठिकाणी फॉर्म्युला लिहितोय मी, व्ही मॅक्झिमम इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो डेरिवेशन विचारलेलं आहे, याच्यावर कधी कधी न्यूमरिकल बी विचारलेलं आहे बघा. ओके, आणि 3 मार्काला याच्यावर विद्यार्थी मित्रांनो याच चॅप्टर वरून 3 मार्काला नंतर एक न्यूमरिकल विचारलेलं आहे. अँगल ऑफ बँकिंग वर न्यूमरिकल विचारलेलं आहे. कोणत्या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे? टॅन थिटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, अँगल ऑफ बँकिंग न्यूमरिकल, अँगल ऑफ बँकिंग न्यूमरिकल. एक मिनिट जस्ट, हा अँगल ऑफ बँकिंगचं न्यूमरिकल, थोडा जरा बोर्ड हँग मारत आहे. चला ठीक आहे, अँगल ऑफ बँकिंगचं न्यूमरिकल करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2000, एक मिनिट जस्ट थोडा जरा पॉज करून हे करतो मी. विद्यार्थी मित्रांनो बघा, 2024 मध्ये 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. टॅन थिटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी या फॉर्म्युलावर अँगल ऑफ बँकिंगचं न्यूमरिकल, अँगल ऑफ बँकिंग याच्यावर न्यूमरिकल विचारलेलं आहे. 3 मार्कासाठी न्यूमरिकल विचारले. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 2024 चे या ठिकाणी 7 मार्क झाले, 3 2 5 आणि 2 7. ओके, एकदम सिंपल प्रश्न. आता 2025 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत 2025 मध्ये ते आपण बघूया. खूप सोपे आहेत मित्रांनो या चॅप्टरवरून प्रश्न. पहिला प्रश्न विचारलाय अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला. बघा, एका मार्काचा हा क्वेश्चन आहे, एका मार्काचा 1 मार्क, 1 मार्कचा हा क्वेश्चन आहे. काय आहे? अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला. आताच हे फॉर्म्युला बघितला, टॅन थिटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, बस तेच लिहायचंय. अँगल ऑफ बँकिंग फॉर्म्युला विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 मार्काला प्रश्न विचारलाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. 2 मार्काला प्रश्न विचारलाय कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, सॉरी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नाही, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आताच तुम्हाला मी रिपीट झालाय क्वेश्चन आहे बघा, वर आताच हा क्वेश्चन झाला, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. हा इम्पॉर्टंट आहे बरं. यस, 2026 साठी पण. आणि सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे, या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तीन मार्काचा क्वेश्चन आहे. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो एक न्यूमरिकल विचारलेला आहे. वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण फोर्स म्हणजे काय असतं? टॉर्क असतं, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. तर या फॉर्म्युल्यावर विद्यार्थी मित्रांनो 3 मार्काचं न्यूमरिकल विचारलेलं आहे. टॉर्क दिलेला आहे, खूप सिंपल न्यूमरिकल आहे. कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं काही नाही, या गोष्टी मी सांगणार आहे. ओके, आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे याच्यामध्ये. चला ठीक आहे. ओके, तो मी कव्हर अप केलेला नाहीये, पण जेव्हा मी इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज एक्सप्लेन करेल तेव्हा मी जेव्हा मी पूर्ण एक्सप्लेनेशनची सिरीज एक्सप्लेन करेन विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनची सिरीज एक्सप्लेन करेन तेव्हा मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इम्पॉर्टंट पार्ट कोणकोणता आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो बघा, इम्पॉर्टंट काय काय करायचंय. मी कोणत्या पेननं करू? इम्पॉर्टंट आयएमपी यस याने करतो, या पेननं करतो. आयएमपी काय करायचंय? ओके, हे मॅक्झिमम स्पीडचं तुम्हाला आयएमपी करायचंय. हा एक तुम्हाला पार्ट करायचा, बरोबर आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे तुम्हाला करायचं. 2026 च्या एक्झाम साठी सांगालो, व्ही मॅक्सचं डेरिवेशन करा, व्हीसीएमचं डेरिवेशन करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आणि डायमेन्शन्स हे करा. हे वरचे बी चालतात फॉर्म्युले करा. ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं हे डेरिवेशन करा, 2026 साठी सांगालो. ओके, त्याच्यानंतर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम खूप वेळेस रिपीट झाले मित्रांनो. 2021 पासून ते 25 मध्ये किती वेळेस रिपीट झाले? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम 2023 ला आले, त्याच्यानंतर 25 ला आले, आणि त्याच्यानंतर यस इतकी वेळेस आलेला आहे. त्याच्यामुळे हे करायचं चान्सेस याचे आहेत. ओके, त्याच्यानंतर हो व्हीसीएम करा. मी तुम्हाला आधी सांगितलं व्हीसीएम करा, व्हीसीएमचं डेरिवेशन. ओके, त्याच्यानंतर सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे बी तुम्हाला करायचंय. ओके, हे डेरिवेशन तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, हे तुम्हाला करायचंय. आणि अँगल ऑफ बँकिंगच्या टॅन थिटा बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आरजी याच्यावर तुम्हाला एक न्यूमरिकल करायचंय. ओके, हे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर इत्यादी फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचे आहेत. तर आता बघा, आयएमपी क्वेश्चन फॉर द IMP question
फॉर 2026. तर IMP क्वेश्चन फॉर 2026 आता मी देणार आहे. तर कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन करायचे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा बघा, सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो कोणता आहे, व्ही मॅक्स बरोबर अंडर रूट ऑफ म्यू एस आर जी, हे डेरिवेशन तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स याच्यामधला डिस्टिंग्विश करायचा आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स डिस्टिंग्विश करा. काय करा, डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, डिस्टिंग्विश केला, डिफरन्स केला तुम्ही. एखाद्या वेळेस डेफिनेशन विचारली लिहिता येते, फॉर्म्युला विचारला लिहिता येते, काही बी लिहिता येते, त्याच्यामुळे डिफरन्स करायच्या मधला. हे 2 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा क्वेश्चन तुम्हाला कोणता करायचा आहे, यस, टॅन थिटाचा हा फॉर्म्युला, टॅन थिटा बरोबर v²/rg हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर एखादा न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा जो प्रश्न आहे तो तुम्हाला कोणत्या टॉपिकवर करायचा आहे, टॅन थिटाचा झालं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे एक मिनिट यस, वर्टिकल सर्क्युलर मोशन करा, VCM वर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिवेशन करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन करा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्ट पूर्ण करा, डेफिनेशन, SI युनिट आणि फॉर्म्युला आणि डायमेन्शन करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया झालं की प्रिन्सिपल ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हे करा, कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7वं रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया, टाऊ बरोबर I अल्फा करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं करा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी एकदम छोटं डेरिवेशन आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जी एक मिनिट, कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv², हा बरोबर आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हे डेरिवेशन तुम्हाला करायचं आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी झालं. आणि लास्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम करा, पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, हा विचारला नाही आतापर्यंत, 2021 मध्ये विचारला नाही, 22 मध्ये बी नाही, 23 मध्ये नाही, 24 नाही, 25 मध्ये, पण शक्यता आहे याची. इत्यादी क्वेश्चन तुम्हाला करायचे, 7 मार्क तुमचे पक्के होणार. एखाद्या वेळेस डेफिनेशन विचारली जाईल, एखाद्या वेळेस फॉर्म्युलाच विचारला जाईल, एखाद्या वेळेस डेरिवेशन विचारलं जाईल, एखाद्या वेळेस SI युनिट पण विचारलं जाऊ शकतं. ओके, एखाद्या वेळेस न्यूमेरिकल पण विचारलं जाऊ शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे टॉपिक तुम्हाला यस मार्च म्हणजे तुमची आताची जी परीक्षा आहे 2026 मार्च 2026 म्हणा किंवा फेब्रुवारी 2026 म्हणा, एखाद्या वेळेस पीसीचा पेपर फेब्रुवारी मध्ये जाते किंवा एखाद्या वेळेस मार्च मध्ये होते. ओके, पण यावेळेस फेब्रुवारी मध्येच होणार आहे, कारण मागच्या वेळेस फेब्रुवारी मध्ये झाला. तर फेब्रुवारी 2026च्या बोर्ड एक्झाम साठी हे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. याचे एक स्क्रीनशॉट घ्या, घेतली स्क्रीनशॉट. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहिजे का, सगळे 2021 पासून ते 25 पर्यंत येणारे सगळे क्वेश्चन याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर पाहिजे का, विथ नोट्स पाहिजे का, आणि त्याच्यानंतर या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे का, येस ऑर नो कमेंट मध्ये सांगा. जर येस असेल तर व्हिडिओला लाईक करा, 100 लाईक जर झाले मित्रांनो, एक टार्गेट आहे माझं, म्हणजे माझी पण एक छोटीशी इच्छा आहे यार, बरोबर आहे लक्षामध्ये. ओके, तर सगळ्याच्या सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर मध्ये देणार आहे, किंवा एखाद्या वेळेस इन केस नेटवर्कला काही इश्यू असेल तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर्मॅट मध्ये देणार आहे. लक्षामध्ये. चला ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूत. आणि ही तुम्हाला सिरीज कशी वाटली एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हे सगळ्या चॅप्टरचे असे तुम्हाला PYQ क्वेश्चन आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन द्यायचे का एकदा मला कमेंट मध्ये कळवा, येस ऑर नो. चला ठीक आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परिवर्तन.